नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या प्रकरणातील महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या दोन्ही संकल्पना यापूर्वीच आपण व्यवस्थित समजून घेतलेल्या आहेत. तरी देखील सुरुवातीला प्रकरणाच्या प्रास्ताविकामध्ये मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये ह्या दोन्ही संकल्पना सांगणार आहे. जगामध्ये जे काही देश आहेत त्या प्रत्येक देशामध्ये एक विशिष्ट प्रकारची अर्थव्यवस्था असते आणि ह्या ज्या अर्थव्यवस्था आहेत ह्या अर्थव्यवस्थेचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा प्रकार समाजवादी अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचा तिसरा प्रकार म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेची व्याख्या थोडक्यात अशी करता येईल: उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि हक्क किंवा व्यवस्थापन जेव्हा एका खाजगी व्यक्तीकडे असते तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने ह्या देशामध्ये हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रकार म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. ह्या समाजवादी अर्थव्यवस्थेची व्याख्या आपल्याला अशी करता येईल: उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापनाचा हक्क जेव्हा फक्त सरकारच्या मालकीचा असतो तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. या समाजवादी अर्थव्यवस्थेचं आपल्याला एक उदाहरण घेता येईल ते म्हणजे चीन. चीन ह्या देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे. तिसरा अर्थव्यवस्थेचा प्रकार म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. ह्या मिश्र अर्थव्यवस्थेची व्याख्या आपल्याला अशी करता येईल: उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापनाचे हक्क जेव्हा एखादा खाजगी व्यक्ती आणि सरकार ह्या दोघांकडे असतात तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. आता या मिश्र अर्थव्यवस्थेचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण ज्या देशामध्ये राहतो तो आपला भारत देश. या भारत देशाची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे आणि ह्या प्रकरणामध्ये आपल्याला जो दुसरा दक्षिण अमेरिका खंडातला देश आहे तो म्हणजे ब्राझील, त्या देशाचाही अभ्यास करायचा आहे. मग ह्या दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील देश आणि आशिया खंडातील भारत देश या दोन्ही देशांमध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती ही मिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही देशांमध्ये उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापनाचे हक्क हे काही प्रमाणात खाजगी व्यक्तींकडे आणि काही प्रमाणामध्ये सरकारच्या मालकीचे आहे. म्हणून या दोन्ही देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. दुसरी संकल्पना आपल्या प्रकरणाच्या टायटलमध्येच आहे ती म्हणजे व्यवसाय. आता व्यवसायाचे वर्गीकरण 3 प्रकारांमध्ये केलं जातं. प्रत्येक प्रकारामध्ये वेगवेगळे उद्योगधंदे आहेत. पहिला व्यवसायाचा प्रकार वर्गीकरणानुसार तो म्हणजे प्राथमिक व्यवसाय. प्राथमिक व्यवसायामध्ये प्रामुख्याने शेती केली जाते. दुसरा व्यवसायाचा प्रकार आहे द्वितीयक व्यवसाय. ह्या प्रकरणामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये उत्पादित झालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालामध्ये रूपांतरित करण्याचं काम द्वितीयक व्यवसायामध्ये केलं जातं. आणि तिसऱ्या व्यवसायाचा मुख्य प्रकार आहे तो म्हणजे तृतीयक व्यवसाय, ज्याला सेवा क्षेत्र असंही म्हटलं जातं. या सेवा क्षेत्रामध्ये द्वितीयक व्यवसायामध्ये तयार झालेला पक्का माल बाजारपेठेत वितरित करण्याचं काम केलं जातं. म्हणून हा व्यवसायाचा तिसरा प्रकार आहे. असे एकूण व्यवसायाचे 3 प्रकार: प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय असे आहेत. ह्या दोन्ही संकल्पनेच्या आधारे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय ह्या दोन्ही संकल्पनेच्या आधारे आपल्याला ह्या प्रकरणामध्ये ह्या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था आणि व्यवसायामधली प्रगती समजून घ्यायची. सुरुवातीलाच आपण ब्राझील आणि भारत ह्या 2 देशांमध्ये असलेल्या
स्थूल अंतर्देशीय उत्पादनाची चर्चा करणार आहोत. आता स्थूल अंतर्देशीय उत्पादन म्हणजे कुठल्याही देशाचं एका वर्षाचं उत्पन्न, ज्यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये GNP असं देखील म्हटलं जातं. मग आता ह्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनाची किंवा आपण त्याला राष्ट्रीय उत्पन्न असंही म्हणू, या राष्ट्रीय उत्पन्नाची चर्चा करत असताना आता आपल्या हे लक्षात येणार आहे की कोणत्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, कोणत्या देशामध्ये कमी आहे, आणि त्याला अनुसरूनच दरडोई उत्पन्न देखील येतं. मग कोणत्या देशामध्ये दरडोई उत्पन्न जास्त आहे आणि कोणत्या देशामध्ये दरडोई उत्पन्न कमी आहे हे देखील आपल्याला समजणार आहे. म्हणजे ह्या राष्ट्रीय उत्पन्नाची चर्चा करताना आता आपण हे बघणार आहोत की भारत आणि ब्राझील ह्या दोन्ही देशांमधील भारतामध्ये सगळ्या उत्पादनातून येणाऱ्या उत्पन्नातून येणारं उत्पन्न जे आहे ते ब्राझीलपेक्षा जास्त. म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे ब्राझीलच्या तुलनेमध्ये कितीतरी पटीने जास्त आहे आणि ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न हे भारतापेक्षा कमी आहे. मग आता आपण याच्या दुसऱ्या बाजूने जर बघितलं, राष्ट्रीय उत्पन्नावरच आधारित देशाचं दरडोई उत्पन्न असतं. दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर देशातील प्रत्येक नागरिकाचं त्याने स्वतः कमवलेलं उत्पन्न वेगवेगळ्या मार्गाने. मग दरडोई उत्पन्नाचा विचार करता ब्राझीलचं दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे. बघा, फरक लक्षात घ्या. राष्ट्रीय उत्पन्न हे भारताचं जास्त आहे आणि दरडोई उत्पन्न मात्र ब्राझीलचं जास्त आहे. याचं काय कारण? याचं कारण असं आहे, भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनं भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक चीनचा आहे. चीन नंतर जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. आणि लोकसंख्या जास्त असल्या कारणानं भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, पण दरडोई उत्पन्न मात्र ब्राझीलपेक्षा भारताचं कमी आहे. याचं कारण म्हणजे ब्राझीलमध्ये लोकसंख्या कमी आहे आणि लोकसंख्या कमी असल्या कारणानं ब्राझीलचं दरडोई उत्पन्न हे भारताच्या तुलनेमध्ये कितीतरी पटीने जास्त आहे. राष्ट्रीय उत्पन्न भारताचं जास्त आणि दरडोई उत्पन्न हे ब्राझीलचं जास्त. या दोन गोष्टी इथं आपल्याला लक्षात घेता येतील. आता आपण आपल्या प्रकरणाच्या मुख्य संकल्पनेकडे येणार आहोत. पहिली संकल्पना आहे अर्थव्यवस्था. मग आपण सुरुवातीलाच आता ब्राझीलमधील जे मुख्य आर्थिक व्यवसाय आहेत, ज्या आर्थिक व्यवसायांवर ब्राझीलमध्ये मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे, त्या आर्थिक व्यवसायांची चर्चा सुरुवातीला करणार आहोत. मग ब्राझीलमध्ये केला जाणारा पहिला आर्थिक व्यवसाय आहे शेती. आता शेती तशी तर प्रत्येक देशांमध्ये केली जाते, पण भारत आणि ब्राझीलच्या शेतीचा जर विचार केला तर भारत हा शेती प्रधान देश आहे. भारतामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेतीमध्ये गुंतलेली आहे. तो प्राथमिक व्यवसाय. मग जास्तीत जास्त म्हणजे किती? जवळजवळ 48.8% लोकसंख्या ही भारताची प्राथमिक व्यवसायामध्ये म्हणजे शेती व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. आणि तेच जर आपण ब्राझीलचं बघितलं तर ब्राझीलमध्ये शेती व्यवसायामध्ये म्हणजेच प्राथमिक व्यवसायामध्ये फक्त 10% लोकसंख्या गुंतलेली आहे. हा फरक इथेच आपल्या लक्षात येतो. मग ब्राझीलमध्ये केला जाणारा पहिला आर्थिक व्यवसाय आहे शेती. मग आपण शेतीची जर चर्चा केली तर बघा, ब्राझीलमध्ये शेती जी केली जाते ती प्रामुख्याने अटलांटिक महासागराचा किनारपट्टीचा भाग आणि ब्राझीलचा उच्चभूमीचा जो भाग आहे तिथे ब्राझीलमध्ये काही प्रमाणात शेती केली जाते. ब्राझीलच्या शेतीमध्ये हवामान आणि भूरचनेला अनुकूल जी पिकं आहेत ती प्रामुख्याने घेतली जातात. मग कोणती पिकं? ब्राझीलमधलं मुख्य पीक आहे ते म्हणजे भाताचं पीक. आणि भाताच्या जोडीलाच मका हे देखील प्रमुख खाद्यान्न पीक म्हणून ब्राझीलमध्ये घेतलं जातं. त्याचबरोबर भात आणि मका या पिकांच्या जोडीलाच ब्राझीलमध्ये काही नगदी पिकं घेतली जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कॉफी, सोयाबीन, काकाओ, ज्याला कोको असं देखील म्हटलं जातं, रबर आणि ऊस ही नगदी पिकं देखील ब्राझीलमध्ये घेतली जातात. मग आता इथे ब्राझीलमध्ये कॉफीचं जे उत्पादन घेतलं जातं याच्यावर आपल्याला एक भौगोलिक कारण विचारलं जातं. प्रश्न असा आहे की ब्राझीलला
जगाचा कॉफी पॉट असे म्हटले जाते. आता ह्या प्रश्नाचं भौगोलिक कारण आपण उत्तरामध्ये कसं देऊ शकतो बघा. ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट म्हटलं जातं याचं कारण असं आहे, जगाच्या एकूण कॉफी उत्पादनापैकी 40% उत्पादन हे ब्राझीलमध्ये होतं. जगामध्ये जेवढे देश आहेत ह्या सगळ्या देशांमध्ये ब्राझील हा देश कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. ब्राझीलमध्ये शेतीमध्ये जेवढं उत्पादन घेतलं जातं त्याच्यातून ज्या ज्या वस्तू निर्यात केल्या जातात त्या निर्यातीमध्ये कॉफीचं निर्यात ब्राझील सगळ्यात जास्त इतर देशांना करतो. आणि हे मुख्य 3 कारण आहे की ज्यामुळे ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट म्हटलं जातं. आणि हे अचूक उत्तर तुम्हाला त्या प्रश्नाचं लिहिता येईल. त्याचबरोबर कॉफीचं उत्पादन ब्राझीलच्या मिनास जेराईस, साओ पाउलो ह्या 2 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. या पिकांना जोडूनच ब्राझीलमध्ये काही फळवर्गीय पिकं घेतली जातात, ज्याच्यामध्ये केळी, अननस, संत्री आणि काही लिंबूवर्गीय पिकं देखील आहेत. तर अशा प्रकारे ब्राझीलमध्ये काही नगदी पिकं, काही प्रमुख खाद्यान्नाची पिकं आणि काही फळवर्गीय पिकं आणि लिंबूवर्गीय पिकं ब्राझीलच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते. हा झाला ब्राझीलचा पहिला आर्थिक व्यवसाय शेती. त्यानंतर ब्राझीलचा दुसरा आर्थिक व्यवसाय आहे खाणकाम व्यवसाय. खाणकाम व्यवसाय हा ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. आता ब्राझीलचा पश्चिम, मध्य आणि उत्तर जो भाग आहे तिथे खाणकाम व्यवसाय फारसा विकसित झालेला नाही. याचं कारण अमेझॉन नदीचं पात्र आहे, दोन्ही बाजूला दलदल आहे, घनदाट अरण्य आहे. या कारणानं ब्राझीलच्या मध्य, पश्चिम आणि उत्तर भागामध्ये खाणकाम व्यवसाय फारसा विकसित झालेला नाही. परंतु ब्राझीलचा पूर्वेकडचा जो भाग आहे म्हणजे ब्राझीलचा उच्चभूमीचा भाग, ब्राझीलच्या किनारपट्टीचा भाग, अजस्त्र कड्याच्या पश्चिमेकडचा भाग, इथे मात्र ब्राझीलचा खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झाला. मग ब्राझीलच्या खाणकाम व्यवसायामध्ये लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट ही खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिमेकडील मध्य भाग, उत्तरेकडील भाग इथे मात्र खाणकाम व्यवसायाला अनुकूल परिस्थिती नाहीये. जसं मी मागाशी तुम्हाला सांगितलं, ती अनुकूल परिस्थिती नसल्या कारणानं त्या भागामध्ये खाणकाम व्यवसाय फारसा विकसित झालेला नाही. त्यानंतर ब्राझीलचा तिसरा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय मासेमारीचा व्यवसाय. आता ब्राझीलला पूर्वेकडे अटलांटिक महासागर आहे. त्या अटलांटिक महासागरातून विषुववृत्त गेलंय. त्यामुळे ह्या अटलांटिक महासागराचे 2 भाग आहेत. विषुववृत्ताच्या उत्तरेला उत्तर अटलांटिक, विषुववृत्ताच्या दक्षिणेला दक्षिण अटलांटिक. हा जो अटलांटिक महासागराचा किनारपट्टीचा भाग ब्राझीलला लाभलेला आहे तो किनारपट्टीचा भाग 7400 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजे ब्राझीलला जो समुद्र किनारा लाभलाय त्याची लांबी आहे 7400 किलोमीटर. आणि या 7400 किलोमीटर लांबीच्या दक्षिणेकडील अटलांटिक महासागरामध्ये भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. ब्राझीलच्या अंतर्गत भागामध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी म्हणजे नद्या, सरोवरे, तलाव जे आहेत त्याच्यामध्ये केली जाणारी मासेमारी फार कमी आहे. त्या तुलनेमध्ये ब्राझीलच्या किनारपट्टीलगत खाऱ्या पाण्यातील मासेमारी म्हणजे समुद्रातील, महासागरातील मासेमारी जास्त प्रमाणात केली जाते. मग ह्या मासेमारीमध्ये ब्राझीलमध्ये स्वर्ण, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन ह्या प्रकारचे जलचर मोठ्या प्रमाणात पकडले जातात. आता ब्राझीलचा जो किनारपट्टीचा भाग आहे त्या किनारपट्टीच्या भागामध्ये प्रामुख्याने भूखंड मंचावर मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते किनारपट्टी लगतच्या भागामध्ये. याचं कारण काय, याच्यावरही तुम्हाला भौगोलिक कारण द्या असा प्रश्न विचारला जातो. बघा कोणता प्रश्न आहे. ब्राझीलच्या किनारपट्टी लगत भूखंड मंचावर मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय लिहिता येईल बघा. ब्राझीलच्या भूखंड मंचावर त्या भूखंड मंचाचा भाग हा उथळ असल्या कारणानं सूर्यकिरण सहज तळापर्यंत पोहोचतात. त्यामुळे तिथे माशांचं प्रमुख खाद्य अन्न असणारे प्लवंग आणि शेवाळ्यासारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढतात. आणि मग त्या वनस्पती खाण्यासाठी
खोल समुद्रातून मासे भूखंड मंचावर आकर्षिले येतात. परिणामी तिथे माशांची संख्या मोठ्या प्रमाणात होते आणि ह्याच कारणामुळे भूखंड मंचावर मासेमारीसाठी मासे अधिक प्रमाणात उपलब्ध होत असल्या कारणाने ब्राझीलच्या किनारपट्टीलगत भूखंड मंचावर मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. तर एकूणच अशा प्रकारे आपण ब्राझीलच्या ह्या मुख्य 3 आर्थिक व्यवसायांची चर्चा आजच्या भागामध्ये केली. पहिला प्रकार होता शेती व्यवसाय, दुसरा आर्थिक व्यवसाय होता खाणकाम व्यवसाय आणि तिसरा आर्थिक व्यवसाय तो म्हणजे मासेमारी व्यवसाय. तर आज आपण या आजच्या पहिल्या भागामध्ये इथपर्यंतच बघणार आहोत. उरलेला ह्या प्रकरणाचा जो भाग आहे तो आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत.